बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका नीलम मांडगावे लिखित कादंबरी सोन्या, प्रकरण 30. कुठं शेजारी पाजारी जा, कुठं मित्रांच्यात खेळायला जा, गावात कुठंही जा, थोड्याफार फरकानं हाच अनुभव त्याला येऊ लागला. आणि आलेल्या अनुभवाने तो निराश होऊ लागला. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असल्या पोराशी खेळायचं नाही, मैत्रीही करायची नाही त्याच्याशी. जरा चांगल्या पोराबरोबर खेळत जा. त्याच्याबरोबर खेळून काय तुला खडी फोडायला जायचं आहे की काय? आता गावातल्या पोरांना बिघडून टाकील हा. आता गावचं काही खरं नाही. माणसानं कुठं म्हणून लक्ष ठेवायचं? अशा पोरांना सोडतात का कोण जाणे? अशी घणाघाती वाक्य ऐकून त्याचे कान किटले होते, मन विटले होते. आपण चांगले वागून काय उपयोग? लोक आपल्याशी कुठं चांगली वागतात? लोकांनी आपल्याशी असं का वागावं? आपल्यावर त्यांनी विश्वास का ठेवू नये? वगैरे सारख्या प्रश्नांनी त्याच्या मनात वादळ उठत होतं. आपलं इथं कोण आहे? आपण इथं कशासाठी आलोय? इथल्यापेक्षा रिमांड होम काय वाईट होता? विचाराने त्याला घेरून टाकलं. इथं राहण्यापेक्षा पुन्हा रिमांड होम मध्येच गेलेलं बरं. निदान तिथं सुखानं राहता तरी येईल. पंडितरावांच्या मायेखाली जगता तरी येईल. विचार विचार आणि फक्त विचार. काय करावं हे त्याला समजतच नव्हतं. चांगलं वागून गावाकडून जर हेच मिळत असेल तर वाईट का वागू नये? त्याच्या विचाराने पलटी खाल्ली. पुन्हा गुन्हे करावेत आणि रिमांड होमच्या आश्रयाला जावे असाही विचार त्याच्या मनाला चाटून गेला. पण आपल्या वागण्याने पंडितरावांना काय वाटेल याचंही दुःख त्याला होत होतं. पंडितरावांच्या शिकवणुकीचा उपयोग काय मग? रिमांड होममधून बाहेर आल्यानंतर पुन्हा तेच करायचं असेल तर मग रिमांड होम तरी काय कामाचा? नाही नाही, असं व्हायला नको. सुधारगृहातून बाहेर आलेल्या पोराला समाजानं स्वीकारायला हवं. समाजानं त्याच्याशी चांगलं वागायला हवं. लोकांनी त्याला सुधारायची संधी द्यायला हवी. प्रेमानं, मायेनं, गोडी गुलाबीनं वागून त्याला आपल्यात मिसळून घ्यायला हवं. आणि यासाठी गावाला शिकवायला हवं, गावाला सुधारायला हवं. वाट चुकलेल्या कोकराला सामावून घेण्यासाठी मेंढरांना तयार करायला हवं. माणसाला शिवलेल्या चिमणीच्या पिल्लाला टोची मारून मारणाऱ्या इतर चिमण्यांना आवरून त्या पिल्लाला वाचवायला हवं. म्हणजेच काय तर एका वाईटाचं सावरणं हे चांगल्या 100 लोकांवर अवलंबून असतं. म्हणून वाईटापेक्षा आधी चांगल्या लोकांना अधिक चांगलं करण्याचं गरजेचं आहे. वाट चुकलेल्या मुसाफिराला वाट दाखवण्यासाठी आधी इतरांना ती वाट माहीत असणं गरजेचं आहे. आणि नेमकं तेच आपल्याला करायला पाहिजे. असे काहीसे चमत्कारिक विचार सोन्याच्या मनात घोळू लागले. पण नेमकं काय करायचं हे मात्र त्याला समजत नव्हतं. घडणाऱ्या घटनांमुळे त्याच्या विचारात, त्याच्या प्रवृत्तीत कमालीचा फरक पडला होता. जणू एकदमच 10 वर्षांनी तो मोठा झाला होता. रात्रंदिवस विचार करूनही काय करावं हे त्याला समजत नव्हतं. घरात, गावात, शाळेत, शेजारी पाजारी मुलांच्यात खेळण्यात कुठंच त्याचं मन रमत नव्हतं. भरकटल्यासारखा तो घरात एकसारखा येरझाऱ्या घालू लागला. त्याची पिसाळल्यासारखी झालेली मनस्थिती पाहून त्याची आई म्हणाली, काय रे सोन्या, असा का खुळ्यासारखा फिरू लागलायस? तिच्या बोलण्याकडे सोन्याचे लक्ष नव्हते. तशी त्याला हलवून ती पुन्हा म्हणाली, ए बाळ्या, कुणाला विचारते मी? काय? भानावर आल्यासारखा तो म्हणताच, अरे असा का घरातच फिरायला लागलायस पिंजऱ्यातल्या वाघासारखा? मग काय करू? बाहेर जा की, खेळायला जा, शाळेत जा, कुठेतरी जा, म्हणजे जीव गमेल. असा घरात बसून वेळ कसा जाईल? मला कुठं जावंसच वाटत नाही. त्याचा दुखावलेला खिन्न आवाज ऐकून तिच्या काळजात गलबलून आलं.
यापेक्षा पूर्वीचा सोन्या बरा होता असंही तिला वाटून गेलं. गावातल्या लोकांचं बोलणं आणि सोन्याशी त्यांची बदललेली वागणूक तिला समजली होती. त्यामुळेच तिला सोन्याची चिंता वाटत होती. या पोराचं आता कसं होईल? पुन्हा तो पूर्वीच्या मार्गावर तर जाणार नाही ना? नाही नाही, असं होऊन उपयोगाचं नाही. पुन्हा सोन्या तिकडे जाता कामा नये. यासाठी त्याला काम हवे. त्याचे मन कामात गुंतून जायला हवे. हे काम खरं तर त्याच्या बापाला करायला हवं, पण तो तर सोन्याची सावली सुद्धा अंगावर पाडून घेत नाही. मग या पोराला कोण सांभाळून घेईल? ती चिंतेत पडली. काय बरे करावे आता? कुणाला सांगावे सोन्याकडे लक्ष द्यायला? आणि तिच्या समोर आपल्या भावाची संजूची प्रतिमा उभी राहिली. तशी ती उत्साहात सोन्याला म्हणाली, सोन्या, 8 दिवस संजू मामाकडे जाऊन येतोस काय? का? का नाही, उगीच. तूही घरात बसून बसून कंटाळा आहेस म्हणून म्हणते 8 दिवस जाऊन ये, म्हणजे बरे वाटेल तुला. 8 दिवसानंतर काय करायचं मग? काय म्हणजे काय? गावातली लोक काय करतात तेच करायचं. तेच करायचं असेल तर मग संजू मामाकडे कशाला जायला हवं? खुळ्यासारख्या अशा फेऱ्या घालत बसण्यापेक्षा जाऊन ये गावाला. नाही, मला कुठेही जायचं नाही. मग मग काय? मला इथंच काहीतरी करायचं आहे. म्हणजे काय करणार आहेस? ते ठरवलं नाही मी, पण काहीतरी करणार एवढं खास. म्हणजे म्हणजे पूर्वीसारखं तर नाही? घाबरू नकोस, तसलं काही करणार नाही मी आता. मग ते मला आता नीटसं सांगता येत नाही. बरं बरं, असू दे. केव्हा करशील तेव्हा कर म्हणे. आता शेताला तर जाऊन ये जा. बाबा माझ्याशी बोलतही नाहीत. नसेनात का? तू आपला जा, दिसेल ते काम कर, नाहीतर नदीवर आंघोळ करून फिरून ये जा. तसंच करतो आता. म्हणून सोन्या शेतावर गेला. सुगंधा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. हा आपला सोन्या नव्हेच, ती मनात म्हणाली. आपला सोन्या म्हणजे जातिवंत खोंड होता, खळाळणारा झरा होता, पक्ष्यांचे पंख होता, फुलातला गंध होता, वाऱ्याचा वेग होता. आणि आज गंध हरवलेला, वेग विसरलेला, पंख तुटलेला, खळाळ सुकलेला, व्यसन घालून मुसक्या बांधलेला केविलवाना मुख जनावर झाला होता. सोन्याचं हे रूप तिला बघवत नव्हतं. आईचं काळीज तुटत होतं. बालपण हरवलेल्या सोन्याला पाहून तिला वाईट वाटत होतं. पण सोन्या सुधारलाय याबद्दलचे समाधानही विसरता येत नव्हते. मात्र एक, सोन्याचं हे एकलकोंडे पण जायला हवं. आपल्या भोवतीचे कोश फोडून त्याने बाहेर यायला हवं. सुरवंटाचे फुलपाखरू बनायलाच हवे. बनेल बनेल, माझं पोर फुलपाखरूही बनेल, तिला विश्वास होता. मात्र फुलपाखरू बनायला, कोश फोडून यायला, बाहेर यायला थोडा अवधी होता. थोडा काळ लोटायला हवा. आणि वाट पाहायची तिची तयारी होती. निराश झाली तरी तिनं आशा सोडली नव्हती. आईची आज्ञा शिरसावंद्य म्हणून सोन्या शेताला गेला. घरात बसण्यापेक्षा शेतात चक्कर मारलेली बरी, असा विचार करून तो बाहेर पडला. शाळेजवळूनच त्याच्या शेताला जायची वाट होती. शाळेजवळ गेल्यावर त्याची पावले थबकली. याच शाळेतून पूर्वी तो शाळेला दांडी मारून शेताला जात होता. त्यावेळेला शाळा नको असायची. आज शाळा त्याला हवी होती, पण शाळेला तो नको होता. पूर्वी शाळा चुकवून शेताला जायला मजा यायची. गुरुजींनी केलेली शिक्षा भोगताना सुद्धा मजा वाटायची. आज मात्र शाळा नव्हती की शिक्षा नव्हती, कुणाची भीतीही नव्हती, पण शेताला जायला मजा वाटत नव्हती. उगीच जायचं म्हणून तो शेताला जात होता, त्यामुळेच उदास झाला होता. थोडा वेळ शाळेसमोर घोटाळून तो पुढे निघाला. गाव संपता शेतं लागली. बऱ्याच शेतातून ऊस तोडणी चालू होती. एका दुसरा फळ सोडता सगळ्या फळातला ऊस फॅक्टरीतच जायचा. ऊसाला दर नव्हता.
मागची बिलं मिळत नव्हती, तरी लोक ऊस लावतच होती, कारखान्याला ऊस घालतच होती. एखाद दुसरा एकरवाला जमीनदार ऊस लावून फसला होता. पैसा अडकल्यामुळे भाकरीला महाग झाला होता. फळ तोडणाऱ्या फडकऱ्यांचा पैसा द्यायलाही त्याला परवडत नव्हते. रोजगारी दाम दुप्पट झाली होती. त्यामुळेच गोरगरिबांची शाळकरी पोरही शाळा सोडून फळात कामाला येत होती. मोळ्या बांधत होती, चिमणे हात कापत होते, पायात धासाळं घुसत होती, पण मिळणाऱ्या पैशांपुढं कशाचीच फिकीर नव्हती. भाकरीपुढे सगळ्या शहाणपणाच्या गोष्टी व्यर्थ होत्या. फळात काम करणारी त्याच्याच वयाची पोरं पाहताना सोन्याला वाईट वाटत होते. या पोरांसाठी काहीतरी करायला हवे, उगीच त्याला वाटून गेले. खरे तर त्याचेच भविष्य अंधारात असताना तो दुसऱ्यासाठी काय करणार होता, पण काहीतरी करण्याची त्याच्या मनात प्रबळ इच्छा होती. आपल्याच विचारात तो पुढे चालू लागला. एवढ्यात, ए सोनिया, अशी हाक ऐकू येताच तो थांबला आणि आवाजाच्या दिशेने पाहू लागला. नागेश, किसन आणि शकील त्याच्याचकडे पळत येत होते. आपल्या बालमित्रांना पाहता सोन्याला अतिशय आनंद झाला. नाग्या, नाग्या, किशा, शकील म्हणतो त्यांच्याकडे धावला. आपलं दैवत दिसल्यासारखी तिघं धावत होती. सोन्या पुढ्यात येताच तिघांनी त्याला मिठी मारली. उन्हात पाऊस पडल्यासारखे चौघांचे डोळे आनंद अतिशयाने बरसू लागले. जवळजवळ वर्षानंतर ते एकमेकांना भेटत होते. तिघांचे फाटके मळके कपडे, बसलेली गालफडे आणि कोरड्या फिकुटलेल्या केसांची दशा पाहून सोन्याला वाईट वाटले. मित्र भेटल्याचा आनंद तर होताच, पण अशा अवस्थेत भेटल्याचे पाहून त्याला दुःखही झाले. आपल्या मित्रांची अशी अवस्था कशामुळे बरी झाली असावी, आपल्याच मनाला त्याने प्रश्न विचारला. उत्तराच्या मागे लागण्याच्या आतच, सोन्या, कधी आलास तू? पुन्हा नाही ना जाणार तू? सोन्या, तुला तिथं करमत होतं? आमची आठवण येत होती? सोन्या, तुला तिथं मारत होते? पोटाला मिळत होतं? अनेक प्रश्न विचारून तिघांनी नुसता प्रश्नांचा पाऊस पाडला. सांगतो सांगतो, सगळं सांगतो, सोन्या त्यांना थांबवत म्हणाला. जरा धीरानं घ्या, सगळं सांगतो. सोन्या, टीव्हीतल्या कैद्यासारखं तुला तिथं कोंडून घातलं होतं? नागेश म्हणताच, नाही रे, मला तिथं कोंडून अजिबात घातलं नव्हतं. सोन्या म्हणाला, तसा? मग? तिघांनी कोरस लावला. मग काय मारत होते? छे छे, मारतही नव्हते आणि शिक्षाही करीत नव्हते. मग काय करत होते? तिथं शिकवत होते. म्हणजे तू शाळेला जात होतास? नाही, शाळेला जात नव्हतो, पण म्हणून सोन्याने रिमांड होममधली सगळी हकीकत त्यांना कथन केली. अगदी गायत्री काकू, पंडित रावांपासून ते अभिजितपर्यंत सगळ्यांना त्याने तिघांपुढे उभे केले. अवघा रिमांड होम, तिथलं शिक्षण, तिथल्या गमती, सगळं सगळं त्यानं सांगितलं. आणि शेवटी तो त्यांना म्हणाला, आता तुम्ही सांगा, शाळा सोडून तुम्ही इथं काय करीत आहात? सोन्या, तू गेल्यानंतर आम्ही शाळा सोडली. काय? शाळा सोडली? का? सोन्या जवळजवळ ओरडलाच. सोन्या, तुझ्यामुळे आमची शाळा चालू होती. नागेश, म्हणजे दुसऱ्यांना फसवून चोरी करून का होईना तू आम्हाला पैसे देत होतास, वह्या पुस्तके कपडे पुरवत होतास. तू गेल्यावर मात्र आम्हाला परीक्षेची फी सुद्धा देता आली नाही. डोळ्यात पाणी आणून शकील म्हणताच, मग? शकील आपल्याजवळ उडून सोन्या म्हणाला, म्हणून तुम्ही शाळा सोडलीत? नाही, सरांनी आम्हाला फी आणल्याशिवाय शाळेत यायचं नाही म्हणून हाकलून दिलं. सर म्हणाले, पेन्सिल नाही, पेन नाही, परीक्षेची फी सुद्धा देता येत नाही, मग शाळेत तरी कशाला येता? जावा, कुठेतरी भीक मागा जावा. किसनला हुंदका फुटला. सोन्या, अति दारू पिल्यामुळे नाग्याचे वडील वारले. शकील, कधी? झाला असेल महिना. पवन दादा आणि त्याच्या मित्रांनी मिळून गावात दारूबंदी केली. पेपरात वाचले मी ते. मग? पण दारूशिवाय त्यांना चालतच नव्हतं. रोज ते दारू दारू करून रडायचे, ओरडायचे, तळमळायचे.
पण कुणी त्यांना दारू दिली नाही आणि शेवटी दारू दारू करीतच ते वारले. अरे रे रे. आणि तेव्हापासून नाग्याच्या आईनं अंथरूण धरलंय. आपण त्याला दारू दिली नाही म्हणून तो वारला. आपण दारू दिली असती तर तो वाचला असता, असं म्हणून ती स्वतःलाच दोष देऊन रडत बसते. व्यवस्थित जेवत नाही, खात नाही की पित नाही, कामालाही जात नाही. मग घरची चूल पेटण्यासाठी नागेने रोजगारी धरली. आपल्या मित्रांची करुण कहाणी ऐकून सोन्या गलबलून गेला. क्षणभर सोन्याला असेही वाटले की पुन्हा चोऱ्या कराव्यात, दरोडे घालावेत आणि आपल्या मित्रांना मदत करावी. नाहीतरी सरळ वागून काय मिळू लागले आपल्याला. व्यापार धंद्यात सुद्धा दोघं दुसऱ्यांना लुबाडतातच की. मग आपण श्रीमंतांना लुबाडून ते गरिबांना दिलं तर बिघडलं कुठं? पण नाही, खरं ते खरं, चोरी ती चोरी, चांगलं ते चांगलं आणि वाईट ते केव्हाही वाईटच. पंडितरावांच्या कळकळीच्या शब्दाने तो भानावर आला. तिघं त्याच्याकडे आशेने पाहत होती. काही हरकत नाही मित्रांनो, तो शेवटी म्हणाला. नसे नका शाळा, नका मिळेना शिक्षण. अरे हात तर आहेत आपले, तोंड आहे, डोकं आहे, डोक्यात बुद्धी आहे. बुद्धीचा उपयोग काही पुस्तकी ज्ञान घेण्यातच करायचा असतो असं नाही. अरे या बुद्धीचा वापर करून हाताने कष्ट करून आपण जगून दाखवूया. अरे कष्टाला सोन्याचं मोल आहे. अरे कष्ट करणाऱ्याला तो काही कमी पडू देणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामाला लागा. चला तिकडं बघा, मालक ओरडतोय, पळा. अरे ये पोरांनो, काय करताय तिकडे काम सोडून? आलो आलो म्हणून तिघं पळून गेली. तिघांची तोंड आनंदानं डवरली होती. स्वप्नांच्या इंद्रधनुष्यानं त्यांच्यावर रंगाची उधळण केली होती. आपला सोन्या आलाय, आता आपल्याला काही काळजी नाही. आत्मविश्वासानं तिघं कामाला लागली. काहीतरी करायचंय या जाणीवीची बंद दारं किलकिली झाल्याचा सोन्याला भास झाला. काहीतरी एक निश्चिंत दिशा आपल्याला सापडते या अनोख्या जागृतीनं सोन्या चालू लागला. काहीतरी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं याचा विचार करत सोन्या आपल्या तंद्रीत चालला होता. एवढ्यात पवनची बुलेट त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. सोन्याला त्याचा पत्ताही लागला नाही की बुलेटचा आवाजही त्याच्या कानापर्यंत गेला नाही. एवढा तो आपल्यातच मग्न झाला होता. कुठं निघालाय सोन्या? सोन्या आवाजानं दचकला आणि पवन दादाला पाहून सुटकेचा श्वास सोडून तू आहेस होय म्हणाला. तसा होय मीच आहे पवन म्हणाला. काय माणसं पण ओळखेनात की काय तुला? तसं नाही. तसं आणि कसं ते राहू देत, तो गडबडीत घाईत असल्यासारखा म्हणाला. शेतात काही काम आहे का महत्वाचं? नाही, सहज निघालो होतो. सहजच ना? मग चल माझ्या बरोबर, बस पटकन गाडीवर. अरे पण कुठे? सोन्याच्या प्रश्नाला उत्तर न देता ओढून त्याला पवननं आपल्या गाडीवर बसवून घेतलं आणि गाडीला किक मारली. वाऱ्याच्या वेगाने गाडी पळू लागली. हे बघ, पवन पाठीमागे तोंड करून म्हणाला. काशीच्या सुनेनं ढेकणांचं औषध घेतलंय. तिला घेऊन कोल्हापूरला जायचं आहे. आम्ही येईपर्यंत तिच्या पोरांना सांभाळतो दिवसभर. तिनं का औषध घेतलं? सासूला कंटाळून घेतलं असेल. ती काशी काय चांगली आहे होय? चमारी एक नंबरची खडूस बाई आहे ती. एक दिवस काही सुनेला पटवून घेत नाही. काय करेल बिचारी सून? गाडी काशीच्या दारात आली. दारात ही गर्दी जमली होती. पवन दादाला पाहताच माणसं बाजूला झाली. आत जाऊन पाहता तर काशी ऊर बडवून घेत होती. काशीची सून निश्चित पडली होती. सागर, अजित, नेमा वगैरे मुलं पवनची वाट पाहत थांबली होती. पवनला पाहता सागर त्याच्या कानाशी म्हणाला. अजून नाडी आहे, पटकन नेऊया तिला. अब्बासला गाडी आणायला सांगितले आहे. गाडीचा हॉर्न वाजताच अब्बास आला, अब्बास आला म्हणून अजितने गडबड केली. काशीच्या सुनेला दवाखान्यात नेण्यात आलं. वेळीच औषधोपचार झाल्यामुळे काशीची सून वाचली. पण आलेल्या या संधीचा फायदा सोन्याला मिळाला.
काशीच्या नातवंडांना दिवसभर सांभाळता सांभाळता सोन्याने चांगलीच तिची धुलाई केली. तू सुनेशी चांगली वागत नाहीस, तू तिला रागवतीस, छळतीस, मारतीस. तुझ्या जाचाला कंटाळून मरून जाण्यासाठी म्हणून तिनं ढेकणाची पुडी खाल्ली. आता बघ की पोलीस तुला सोडतात काय ते. जर ती वाचली तर ठीक, थोड्याशा शिक्षेनं तुझी सुटका होईल. पण जर का ती मेली तर तुला जन्मठेप ठरलेलीच आहे. कदाचित तुला फाशी सुद्धा होईल. मग बघ तुझ्या घराची कशी वाट लागेल ती. तुझ्या मुलाचे डोकं फिरल. तुझी नातवंड भिकेला लागतील. या कच्च्या बच्च्याने काय करावं? कुणाच्या तोंडाकडे पाहावं त्यांनी? लोक तुझी छी थू करतील. गाव तुझ्या तोंडात शेण घाली शेण. हे सगळं इथलं झालं आणि वर वर नरकाशिवाय जागा मिळेल का तुला? कुठं फिरशील हे सारं? 1 की 2 तोंडाला येईल ते सोन्या बोलत होता आणि मुठी एवढ्या सोन्याच्या पायावर डोकं ठेवून ते आपले गाल बडवून घेऊ लागले. म्हणाली, चुकलं रे लेखा, माझं चुकलं. पुन्हा मी अशी वागायची नाही. अगदी लेकीसारखी तिला सांभाळीन. पण मला वाचव येत ना. पाया पडते, मी तुझ्या पाया पडते, पण माझ्या सुनेला वाचव. माझ्या पाया पडून काय उपयोग? मी कोण तुला वाचवणारा? तुला वाचवणारा तो देव. तुला वाचवणारी तुझी सून. त्यांच्या पाया पडलीस तर काही फायदा होईल? पडते, तिच्याही पाया पडते. म्हणून सुनेच्या लग्नातल्या फोटो पुढे जाऊन गालावर चापटी मारून घेऊन तिने कबुली दिली. चुकलं ग सुनंदा, चुकलं माझं. पुन्हा अशी करणार नाही मी. पण तू मरू नकोस. परत घरला ये आणि बघ तुझी सासू, तुझी आई झालेली दिसेल तुला. विश्वास नाही बसत? हे बघ, हे बघ तुझ्या पोराच्या टाळूवर हात ठेवून सांगते, पुन्हा नाही वागायची अशी मी. एकदा मला क्षमा कर पुरी, एकदा मला क्षमा कर. तिच्या डोळ्यांतून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले आणि तिच्या पश्चातापाला फळही मिळाले. तिची सून बरी होऊन घरी आली. बदललेल्या सासूचं रूप पाहून चकित झाली. हे सगळं परिवर्तन कसं झालं हे कुणाला समजलं नाही. मात्र सोन्याला एक दिशा मिळाली. रिमांड होममधून आल्यानंतर सोन्याला सारखं वाटायचं की इथं राहण्यापेक्षा पुन्हा रिमांड होममध्येच गेलेलं बरं. पण आता आलेल्या अनेक अनुभवाने त्याला शहाणं केलं होतं. त्याला आता वाटू लागलं होतं की गुन्हेगार कोण नाही. सगळीच लोक गुन्हेगार आहेत. शरीरानं, मनानं, वाचेनं प्रत्येक जण गुन्हा करतो आहे. कुणाचे गुन्हे दिसतात तर कुणाचे दिसत नाहीत. पण समाजावर त्याचे परिणाम होतातच होतात. एखाद्या राक्षसापेक्षा लोक वेगळी वागत नाहीत. आपल्या पोटासाठी ते कुठल्याही थरापर्यंत जातात. सामान्य लोकांना तर जगणं सुद्धा अवघड होऊन गेलं आहे. काळा बाजार, भ्रष्टाचार, खून खराबी जे फक्त पेपरात वाचायला लागत होतं ते सगळं आता गावात सुद्धा दिसू लागलंय. TV आणि त्यावर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमामधून, सिनेमामधून बघू नये त्या गोष्टी सुद्धा घरातून दिसू लागल्या आहेत. आई वडील, गुरु शिष्य, भाऊ बहीण वगैरे सारखी नाती सुद्धा प्रदूषित झाली आहेत. चिकाटी, जिद्द, प्रयत्न, एकमेकांविषयी प्रेम, माया, ममता सुद्धा दिखाऊ झाली आहे. एकूण सगळा गावच रोगी अपंग बनला आहे. आत्मविश्वास गमावलेला, असंतुष्ट बनला आहे. गुन्हेगारीकडे वळू लागला आहे. या सर्वांना जर तुरुंगात कैद करायचं झालं, मुलांना रिमांड होममध्ये घालायचं ठरवलं तर देशाचा एक कैदखानाच होऊन जाईल. तेव्हा या लोकांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांना सुधारणंच गरजेचं आहे. त्यांच्यात परिवर्तन घडवून आणणंच गरजेचं आहे. आणि तेच आपल्याला करायचं आहे. मनाशी ठाम निश्चय झाल्यानंतर सोन्या त्या दृष्टीने कामाला लागला. पंडितरावांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून पवनदादाचा सल्ला घेऊन सर्वात प्रथम त्याने लहान मुलांना आधी बदलायचे असे ठरवून संस्कार वर्ग सुरू केले. 5 ते 15 वयोगटातील 10-15 मुलांना घेऊन रोज संध्याकाळी तासभर तो गावातील मारुतीच्या देवळात बसू लागला. मुलांना गाणी शिकवू लागला, गोष्टी सांगू लागला. नीतिकथा सांगता सांगता मुलांच्या बालमनावर संस्कार घडवू लागला. हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली. 15 वर्षांवरील मुलेही काय चालले हे बघण्याच्या कुतूहलापोटी येऊ लागली आणि बघता बघता संस्कार वर्गात रमून गेली.
संस्कार वर्ग घेता घेताच अनेक कल्पना त्याच्या डोक्यात येऊ लागल्या. त्यानुसार तो त्या अंमलात आणू लागला. या संस्कार वर्गातच मग शाळेला जाणाऱ्या मुलांचा तो अभ्यास घेऊ लागला. गावातल्याच पदवीधर मुलांच्याकडून गणित, इंग्लिश, सायन्स वगैरेंसारख्या विषयातल्या अवघड गोष्टी मुलांना सोप्या पद्धतीने समजावून देऊ लागला. बघता बघता रात्रीची शाळा देवळात भरू लागली. गाणी, गोष्टी, अभ्यास, खेळ यात मुलं रमून जाऊ लागली. त्यांच्याच वयाची पण शाळा सोडलेली मुलं ही संस्कार वर्गात येऊन बसू लागली आणि सोन्या, आमच्यासाठीही काही कर ना म्हणून कळवळून सांगू लागली. मनापासून सांगितलेली त्यांची कळकळीची इच्छा ऐकून सोन्याने पुन्हा नव्याने स्वतंत्ररित्या व्यवसाय वर्ग सुरू केले. व्यवसाय वर्गाचे थोडे ज्ञान त्याला रिमांड होममध्येच आले होते. त्याच ज्ञानाचा वापर करून मुलांना भावी आयुष्यात उपयोगी पडणारे शिक्षण देण्यासाठी अनेकांच्या गाठीभेटी घेऊन मुलांसाठीच्या शासनाच्या योजना समजावून घेऊन त्याने शाळा सोडून वन भटकणाऱ्या मुलांना मार्गी लावले. मुलांच्या योग्यतेनुसार शिक्षण मिळू लागले. पेन्सिल, खडू, साबण, फॅशनेबल पिशव्या, रंगीत खेळणी, शोभेच्या वस्तू, सुतारकाम, रंगकाम, वेल्डिंग, एक की दोन अनेक कलात मुलं पारंगत झाली. शासनाकडून कर्ज घेऊन काहींनी बकरी खरेदी केली. म्हशी खरेदी करून जरा मोठ्या मुलांनी कुटुंबांचा चरितार्थ चालवला. सोन्या मुलांना देवासारखा वाटू लागला. टीच भर पोटाला महाग झाल्यामुळे मुलांचा जीवनावरचा विश्वासच उडाला होता. आपण जगतोय तरी कशासाठी हेच त्यांना समजेनासं झालं होतं. पण या व्यावसायिक शिक्षणामुळे मुलांच्यात आत्मविश्वास दुणावला. आपणही काही करू शकतो याचं नवं ज्ञान झाल्यामुळे अंगात हत्तीचं बळ आल्यासारखं वाटलं. पाखरासारखे पंख फुटल्यासारखे झाले. हिरव्यागार पानांनी झाड डवरल्यासारखे झाले. मुलांच्या अंगात चैतन्य सळसळू लागले. चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. अंगावर बऱ्यापैकी कपडे आले. मुलांचा काया पालटच झाला. सुरवंटाचे फुलपाखरू बनावे तशी मुलं आत्मतेजाने झाळू लागली. गावात उंडाळणाऱ्या मुलांच्या झालेला बदल पाहून काही बायका सोन्याकडे येऊन म्हणाल्या की, सोन्या, आम्हालाही काम दे ना. सोन्याने मग पवनशी चर्चा केली आणि गावातील विधवा, परित्यक्त्या वगैरे कामसू स्त्रियांसाठी नवे व्यवसाय सुरू केले. स्त्रियांसाठी शासनाच्या अनेक योजना असल्याचे त्याने ऐकले होते. म्हणून योग्य माहिती मिळवून शासनाच्या मदतीने त्याने शिवण क्लास सुरू केले. सांडगे, पापड, मेतकूट, लोणचे वगैरे तयार करून घेऊन त्याच्या विक्रीसाठी त्याने शहरातील गिराईक मिळवून दिली. हॉटेल, हॉस्पिटल, रिमांड होम, वसतिगृह वगैरेंसारख्या ठिकाणी तयार माल जाऊ लागला. स्त्रियांच्या हातात पैसा खेळू लागला. आपल्या पायावर उभ्या राहिल्या आनंदात त्या उत्साहाने कामाला लागल्या. कष्टाची भाकरी खाऊ लागल्या. एकदा एखाद्या कामात झुकून दिलं की त्या कामातलं क्षितिज विस्तारत जातं. किती करू आणि किती नको असं होऊन जातं. मन दमत नाही की कामाचा क्षीण येत नाही. दिग्विजयाला निघाल्या घोड्यासारखं सतत पुढं जात राहणं सवयीचं होऊन जातं. सोन्याचंही नेमकंच तसंच झालं. गावात अनेक गोष्टी त्याने सुरू केल्या. गावात वाचनालय सुरू केलं. आरोग्यविषयक शिबिरं भरवली. अंधश्रद्धा निर्मूलनाची प्रात्यक्षिकं दाखवली. घर तिथे संडास या योजनेखाली जागा असणाऱ्यांना शौचालय बांधून देण्यासाठी शासनाची मदत मिळवून दिली. अवघ्या गावाचे लक्ष सोन्याकडे वळले. गाव सोन्यामय झाला. सोन्याला अनेक हातांनी मदत करू लागला. गावातील भांडणं, हेवे दावे, तक्रारी सगळी सोन्याजवळ येऊन शरणागती पत्करू लागली. या कामी गावातल्या बुजुर्ग लोकांची मदतही मिळू लागली. आणि या सगळ्याचे दृश्य स्वरूप म्हणून तब्बल 4 वर्षांनी ग्राम सुधारणा केंद्राची निर्मिती झाली. ग्राम सुधारणा केंद्र हे गावचे भूषण बनले. या केंद्राची निरोगी वाढ व्हावी, ती चांगली फोफावावी म्हणून गावातल्या सगळ्यांनीच त्याला हातभार लावला. पवन, नेमा, सागर, अजित वगैरे वीर सेवा दलाच्या मुलांनी तर एक इतिहास घडविला. देव देवळात नसतो तर तो समाजात असतो. दुःखी पीडितांच्या तो लपलेला असतो आणि त्यांच्या सेवेनीच तो प्रसन्न होतो. याचं एक सुंदर दर्शन त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिलं. देवदर्शन, पूजा अर्चा यातच गुरफटून न जाता खऱ्या धर्माची ज्योत पेटवून त्याने गावातील अंधार दूर सारला. सोन्याच्या रूपात त्यांना बालवीर भेटला आणि त्या बालवीराच्या इच्छापूर्तीसाठी सारी सेना एक झाली. जणू हाताची मूठ बनून कामाला लागली आणि बघता बघता गावात क्रांती झाली. सोन्या रिमांड होममध्ये असतानाच गावात दारूबंदी झाली होती.
पण त्याचा तसा फारसा फायदा झाला नव्हता. गावात दारू मिळत नसल्यामुळे पिणारे परगावहून येऊन पित होते. दारूबंदी झाली तरी त्यांची दारू सुटली नव्हती. म्हणून पूर्ण व्यसनमुक्तीसाठी म्हणून वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून लोकांना दारूचे दुष्परिणाम समजावून सांगून माहितीपट, स्लाईड शो वगैरेंद्वारे योग्य मार्गदर्शन करून दारूबंदीवर मान्यवरांचे विचार ऐकून प्रेमळपणे त्यांच्या भावनेला हात घालून सोन्याने व्यसनमुक्ती चांगलीच राबवली. त्याला यशही आले. बऱ्याच लोकांचे व्यसन सुटले. बघता बघता सोन्याची कीर्ती पंचक्रोशीत पसरली. आजूबाजूच्या खेड्यांतील लोकही आपली गाऱ्हाणे आणि आपल्या अवखळ मुलांना घेऊन येऊ लागली. पोरांना वळण लाव म्हणून सोन्याला सांगू लागले. एखाद्याचं सरकारी काम अडलेलं असेल, कुणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल, कोर्ट कचेरीची भानगड असेल, शिक्षण खात्यात प्रवेश घ्यायचा असेल, अपंगांच्या समस्या असतील, शेतकऱ्यांच्या अडचणी असतील किंवा सामाजिक कामे असतील, सोन्याजवळ गेलं की आपलं काम होणारच असा विश्वास लोकांना वाटू लागला. सोन्यानेही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. आपल्याला त्यातले ज्ञान नसले तरी त्या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या सल्ल्यानुसार तो लोकांच्या अडचणी सोडवू लागला आणि गाव तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात सोन्या प्रसिद्ध झाला. गावकऱ्यांना सोन्याचा अभिमान वाटू लागला. म्हणूनच गावकऱ्यांनी आपल्या लाडक्या सोन्याचा सत्कार समारंभ घडवून आणला होता. अरे अरे सोन्या कुठं आहे? पंडितराव आले विचारतायत त्याला. सोन्याची चौकशी करत पवन फिरत होता तर सोन्या व्यसनमुक्त झालेल्या विनय गायकवाडला समजावत राहिला होता. हे बघ विनय, अजिबात घाबरायचं नाही. तिथं काही तुला स्टेजवर भाषण करायचं नाही. तर न घाबरता तुला तुझ्या मनातलं सांगायचं आहे. पूर्वी तू कसा होतास, कसा वागत होतास, तुला पूर्वी काय वाटायचं आणि आत्ता व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडल्यानंतर काय वाटू लागलंय. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्वी कसा होता आणि तो आत्ता कसा बदलला आहे. व्यसनातून मुक्त झाल्यानंतर तुला कसं वाटू लागलंय. जीवन कसं सुंदर भासू लागलंय. आपले लोक, आपलं घर, आपला गाव, गावातली माणसं वगैरे सगळ्यांविषयी वाटणाऱ्या तुझ्या भावना तू निर्धास्तपणे सांग. अरे तुला कल्पनाही येणार नाही की तुझ्या बोलण्याचा परिणाम काय होणार आहे ते. तुझं बोलणं ऐकून, तुझं आत्मविश्वासाचं जगणं ऐकून नक्कीच व्यसनग्रस्तांना विचार करावा लागेल. व्यसनाला लाथ माराविषयी वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4-2 लोकांना तरी जीवनाचा खरा मार्ग सापडेल. मग मग बोलशील ना एवढं? बोलेन, अवश्य बोलेन. सगळं सगळं सांगेन. विनय सोन्याच्या पावलावर वाकला तसा त्याला मध्येच उठवून आपल्या कवेत घेत सोन्या म्हणाला, शाबास. एका नव्या पंडितरावांचा जन्म झालेला पाहून झुकता सूर्य आपल्याशीच हसला. सोन्या भरून पावला. सोन्या, स्टेजवर सगळी वाट पाहत आहे तुझी. इथं काय करतोयस तू? काही नाही, सोन्या वळून म्हणाला. माझ्या स्टेजवरच्या जाण्यापेक्षा याचं स्टेजवरचं बोलणं महत्वाचं आहे. ते खरं आहे, पण चल बरं तू लवकर. खादीचा सलवार कुर्ता घातलेला, नुकतीच मिसरूड फुटलेला रुबाबदार सोन्या सहजगत्या आपण आत्मविश्वासानं स्टेजवर गेला. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. दूर कोपऱ्यात राहिलेल्या सोन्याच्या वडिलांनी आपले डोळे टिपले आणि जवळच उभ्या असलेल्या आपल्या पत्नीच्या खांद्यावर थरथरता हात ठेवून गहिवरल्या स्वरात म्हणाले, देवाने माझ्या वाट्यात हिरा टाकला होता, पण मीच कपाळ करंठा कोळसा म्हणून त्याला झिडकारून टाकला. चुकलंच माझं. चला जाऊया आता पोराकडं. पदरानं डोळे टिपीत सुगंधा म्हणाली, आगीतून निघाल्याशिवाय सोनं झळकत नाही. सूर्याचा दाह कमी झाला होता. पूर्वीकडे चंद्र उमलून आला होता. पुन्हा एकदा वाल्याचा वाल्मिकी झाला होता. धन्यवाद. आज इथे माननीय लेखिका नीलम मानगावे यांच्या सोन्या या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह. धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो.
आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.